गटवाला आहे का? हा गटवाला आहे. द्या त्याच्यापाशी फोन. हॅलो हॅलो, बोला की. कोणतं फायनान्स आहे आपलं? आपला बीएसएस आहे. काय झालं एखादा हप्ता पेंडिंग असला तर? पेंडिंगचा विषय नाही. माझ्या जेवढे हातावरचे हप्ते आहेत ना, हा माझ्या हातावरच्या बाया म्हणतात की पेंडिंग हप्ते कोणतेच नाहीत. हा जेव्हा माझ्या हातावरचं पेंडिंग नाही ना, मला जे वर बोलतात का माणसं हा म्हणतात की पेंडिंग ठेवायचं नाही. हा. हा अरे त्याला बाबा मी नो, जरा तरी तुम्ही जरा विचार करत जा. लोक गोरगरीब कसे कसे धंदे करून मारायला लागले. सध्या सिच्युएशन काय आहे? आपण ड्युटी करायला, आपण एका दोन काय माणसाचं duty सहकार्य. काय काय मी विषय काय म्हणालो कंपनीचं आधी काय. माझं ऐका, पुन्हा तुमचं सांगा काय सांगायचं ते. हा बोला आपण की. ड्युटी करायला, आपलं काय घरचं फायनान्स नाही. आपण घरचं नाही, बी तेच आपण म्हणतो. बी घरचं नाही त्यांच्यासारखे, माझ्या. आपण बी लोकांसारखे त्यांच्यासारखेच आपण बी आहेत. तुम्ही नेऊन पैसे त्यांच्या हातात भरायला लागला, पुन्हा तुमच्या हातात काय नाही पगारशिवाय दुसरं. आपल्या हातामध्ये काय पगाराचं दुसरं काय हा, नसतं. पगाराशिवाय दुसरं काय नाही. पुढचं मला नका सांगू, मला सगळं माहिती त्यातलं. पण गोरगरीबाला सहकार्य करा तुमच्या हातात काय असलं तर थोडं. एखादा हप्ता रुकला म्हणून काय तुमचं काय झिजलं का काही? झिजत नाही. आपण कुठं काय झिजणार आहे. मग हो. पुन्हा शेवटी तर तुम्ही टोकन लावून घ्यायला ना एखादा हप्ता रुकला तरी. मग एवढं काय ताणतणाव करायला त्यांना माणसाला? कुठं काय बोललो त्यांना विचारा की मी. मग त्याने उगाच फोन लावलाय का बगर बोलता? विचार बरं त्यांना मी काय बोललो का तर. काही ना काही त्यांच्या मनाला लागलंच असं ना तुमचं काहीतरी. अरे आपण सर्वसामान्य माणसं आहेत. आपण एक दुसऱ्याला नाही सपोर्ट करणार तर कोण करणार आहे? ते आहे हो. मग तुम्ही कॉपरेट करावं लागतंय बाबा. असलं पेंडिंग मध्ये हा हो का तुम्ही का सोडणार का आधार कार्डवर ह्याच्यावर त्याच्यावर लोन त्यांचं वापस टाकायला लागलो ना, शेवटला काही ना काही ड्यू लावायला लागलो ना का सोडायला? आपल्या मेंबरला आजपर्यंत ड्यू असं म्हणजे आपल्या कंपनी बरं, हा, आपली कंपनी कुठला थ्रू ड्यू घेत नाही बघा. ड्यू नाही घेत तर आता हे पेंडिंग मध्ये जे हप्ते राहिले तर ह्यांना तुम्ही एक्स्ट्रा पैसे बी लावत नाही ते काही चार्ज? पेंडिंग मध्ये असणाऱ्याला लावतंय ते. मग नाही कसं म्हणाला? रेग्युलर मध्ये कुठं रेग्युलरला कोण लावलं? रेग्युलर लावायला कुत्र चावलं काय तुमच्या कंपनीवाल्याला? पेंडिंग वाल्याला सांगालो ना मी तुम्हाला. पेंडिंग बी पडला तर तुम्हाला एखाद्या हप्त्यात 1-2 हप्ते पेंडिंग पडले तर पुन्हा तुम्ही त्याला शेवटला लावणारच आहेत. 100, 200, 300 काय तुमच्या हिशोबाने आहेत तर तुम्ही काय ते कमी करणार आहेत का? नाही. हा मग मग तुम्ही कंपनीमुळे तुम्ही कशामुळे तेच निर्माण करायला लागला एकूण एकात? ते कंपनी जाईन चुलीमध्ये काय आहे ते. आपण दिलंय तेवढं घ्या तुम्ही. तुमचं काय सोडायचं म्हणा नाही, पण जरा सवलत द्या ना माणसाला. काय असते अडचण? आणि ते माणूस एकच राहिला म्हणून त्या पेंटिंग मध्ये हप्ता काय लय 10-12 हप्ते राहिले नाही तर हप्ते राहिले ते नाही. बी हप्ता बी राहिला नाही. एवढा आलेला फक्त 2-3 दिवस तुमचे झाले एक्स्ट्रा. पूर्ण क्लिअरच आहेत ना. क्लिअर आहेत की कुठं नाही म्हणतो. क्लिअर आहेत की त्यांचे हप्ते. त्याच्यामुळे संभवतंय की आम्हाला कंपनीवाले हा मग एवढं त्यांचा विषय असतंय. मेंबर एवढं कंटिन्यू भरतंय हा, त्याचं का सोडून आला तो असा विषय होतोय. वरून पण प्रेशर असते की आम्हाला अहो बाबा प्रेशर तुम्हाला वरून प्रेशर असायला का? तुमचं काय ऑफिस आणि तुमची काय कंपनी काय लय समाजसेवा करायली का काय? व्याजच घ्यायली ना. व्याज किती? व्याजाशिवाय मग व्याजच घेतील. मग काय एवढं तुम्हाला प्रेशर यायला नाही करायला? शेवटला तुमचं व्हायलंय ना. हा, मग थोडस आलं बाबा नाही म्हणलं माणसानं ठीक आहे बा नाही पुढल्या हप्त्यात भरा म्हणून जायचं. काय तर एवढा विचार करायचंय? सांगायचं समजून. त्यांची अडचणीच्या पाहण्याच्या शहानिशा करायची काय झालं असं काय नाही. त्यांना कधी नाही समजून जात मला सांगा. त्यांना सकाळी हप्ता सकाळी जर आलो इथं सकाळी जर आलो तर त्यांना कधी तंडून हप्ता घेतलाय कधी विचारा त्यांच्या आईला विचारा. तुमचं फायनान्स वाला कोणतं बी तंडायचं तंडून हप्ता घेऊ द्या मला फोन येऊ द्या. मग सांगतो त्या हप्त्यावाल्याला आणि त्या कंपनीवाला तंडून घेतल्यास तर तांडायचं तर सोडून द्या तुम्ही विषय. तुम्ही द्यायला जशा गाड्या गुडीनं तसं गाड्या गुडीनं घ्या. प्रश्न देऊ नये. आणि हे टाइम तुमचा कोणता आहे कंपनीचा हप्ता वसूल करायचा? हे टाइम कोणता तुमचा हप्ता वसूल करायचा? काय सांगा असंच आहे कंपनीच्या फायनान्स वाल्याचं. अहो कंपनीचा फायनान्स वाल्याला सांगा ना एक टाइम द्या आम्हाला म्हणून. टाइम असतात ह्या टाइमपर्यंत इथं कशाला बसलो असतो? हा मग तेदूळपर्यंत एवढा टाइम करून यायचं. पुन्हा घरी येता काय असतंय काय नसतंय. ज्याच्या त्याच्या घरात ज्याची अडचण माहित असते. थोडं आलं की भाव निशार समजून घ्यायचं वरच्यावर आपला आपण. त्यांच्याकडे असल्यास त्यांना द्यायची देतात ना. त्यांचं तुमचं लोन नील केल्याशिवाय त्यांना काय दुसरं लोन भेटणार आहे काय कोणतं? देतो तो ते रेग्युलर. त्यांचा काही विषय नाही. देतो ते रेग्युलर ते हप्ता. हा, त्यांचं असं कधीच नाही की माझ्याकडे पेंडिंग हप्ता आहे म्हणून नाही. त्यांनी प्रेमानं पैसे दिले आपण पण प्रेमानं घेतले. हा, मग त्यांनी प्रेमाने दिलेत तुम्ही प्रेमाने घेतलेत. मग आता थोडं शेवटच्या टोक्याला त्यांना विरोधात कशाला जायचं? त्यांना आलंच का नाही शेवटच्या टोकाला फोन लावायचं? ऐका ना, हा, लोकांचे 25-25, 17-17 हप्ते पेंडिंग आहेत. त्या साहेबाला बोलवा म्हणावं ते पेंडिंग हप्ते घ्या म्हणा मग मी पैसे भरतो. काय गरज नाही. तुम्हाला पैसे भरायचे का नाही एक सांगा. आज माहितच माझ्याकडे भरू नका काय संबंध. आज नाही महिनाभर भरू नका. काय करायचं करा म्हणा जा.